ओके तुम्ही आहात आणि सावटाचा 12वा खेळाडू ओके आहात तिकडे यस चला मोठे सामना तर ही 13 ते 19 दरम्यान आपण इथे नाईट मॅच बघणार आहोत मायरा चषक एक अध्यक्ष निश्चितच मोठी मॅचेस तुम्हाला मैदानावरती बघायला मिळणार आहेत नाईट क्रिकेटचा आस्वाद घेत आहे आणि खऱ्या अर्थाने या दिवसात नाईट सामना खेळण्याचाच आनंद वेगळा बघायला मिळतोय खूप खूप मोठ्या मॅचेस या 13 ते 20 तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर मॅचेस असणार आहेत त्यात काही शंकाच नाहीयेत आपल्या 2 तालुक्यामध्ये 2 मोठ्या मॅचेस बघायला मिळतात 13 ते 17 आपण पाहणार आहोत ते म्हणजे विजय आणि कृणाल ही सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते आणि गोलंदाज कोण आहे कोळी बॉईज कडनं पाहायला मिळते गणेश 6 फूट 4 इंच उंचीचा हा खेळाडू गोलंदाजी करतोय आणि यानंतरचा जो सामना असणार आहे उछळी बी आणि परनाळी ही इनिंग संपली की टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार नाणेफेक सोडायच्यात उछळी बी चे कर्णधार आणि परनाळी संघाचे कर्णधार याचा सामना सुरू होतोय तेरा ते 19च्या दरम्यान आपण इथे मॅचेस बघणार आहोत नाईट मॅचचे सामने हा पहिला चेंडू यॉर्कर लेनचा अति सुंदर पद्धतीने खेळून काढला जातो हलक्या बॅटिंग ट्रॅव्हल केला जातो एक धाव फलकावर लागली जाते धावसंख्या 1 ने वाढते आपलं खातं उघडलंय ते म्हणजे सावटा संघाने जैनेश 11 सावटा जियांश सावटा जियांश 11 सावटा बॅकफुटला जाऊन चेंडू पेटवला लावायचा रिझल्ट इथे बघा चेंडू सीमा पलीकडे 4 धावा बॅकलिफ्ट खूप छोटी बघायला मिळते गोल्फ मध्ये असे शॉट मारले जातात दरम्यान धावसंख्येने 5 धावा या फलकावर लागल्या जातात डीजे जाते आपण बघतो ते म्हणजे विजय आणि कृणाल हे सलामीची जोडी बघतो आपण जैनेश 11 सावटा प्रथम फलंदाजी करताना पुन्हा प्रसेट करला पुढचा चेंडू इथे चेंडू पडला थोडासा आतमध्ये येतो बाकी पॉईंटच्या रिझल्टला इथे बाकी क्षेत्ररक्षण करत धावसंख्या 1 ने वाढते आणि 6 धावा या फलकावर लागल्या जातात असंख्य सलामीचे फलंदाज मी पाहिलेत पण लीलाधर घरात नावाचा फलंदाज आपण बघितला पवनसुत नवलीकडचा तर निश्चितच एकेरी 2 धावा काढण्यासाठी पटाईत असणारा कधी देखील चौकार षटकार मारायचा नाही पण प्रत्येक चेंडूमध्ये बाकी धावा काढण्याची एक इथे बाकी फसवा चेंडू धीमा गेंद था चकमा खा गए देखते देखना आसानी के साथ पूरा किया 22 रुपयामध्ये धावसंख्या 1 ने वाढते तर निर्धाव चेंडूचं पृथ्थकरण खराब केलं जातं खराब दृष्टिरक्षण होते 22 रुपये धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 7 धावा आपण जेव्हा सामना बघतोय तो म्हणजे जैनेश 11 सावटा विरुद्ध कोळी बॉईज दांडी तर सलामीची जोडी आपण बघतोय विजय आणि कृणाल पुन्हा गोलंदाजीसाठी सत्तेवर होतो म्हणजे गणेश इथे बाकी चेंडू पडण्यात थोडंसं मध्ये कव्हरच्या रिझनला इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोहोचते 8 धावा या फलकावर लागल्या जातात क्रीडांगणावर संघर्ष युद्ध खेळतात तुम्हाला पाहायला मिळते धावांचा वेग कसा वाढत जातो पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं तुम्हाला बघायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं की असंख्य फलंदाज शफरून जास्त खेळत बघ इथे बाकी ब्लॉकर मधला चेंडू लांबाच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो इकडे मोठ्या गाडी टिपला जातो तर पहिल्या गाडीत तंबूत पडतो बाद होतोय तो कृणाल
हिटर जातोय तो म्हणजे चेतन. वन डाऊन बॅट्समन ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे निश्चितच फलंदाजीचा कणा म्हटलं जाते. समजा डोलारा फलंदाज पटकन बाद झाला, सलामीची जोडी तंबूत परतलीत का जी भारी सांभाळ ठेवते, इनिंग रोटेट करते, तो फलंदाज म्हटला जातोय तो म्हणजे निश्चितच वन डाऊनचा फलंदाज. आपण भारतातर्फे जर पाहिलं असेल तर दिलीप वेंगसरकरांना पाहिलं असं, संजय मांजरेकरला देखील आपण बघितलंय की असंख्य वेळा भारताची सलामी ही जोडी तुटली की खूप पद्धतीने चांगली फलंदाजी करताना फलंदाज पाहिलाय. पण टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं की तसं काही नसते, धावा काढणारा फलंदाज असायला हवा आहे. कारण आपण बघतो लिमिटेड षटकाचे सामने होतात, 6, 4, 3, 2, 1 असे देखील खेळले जातात. आता बाकी नवीन फलंदाज आहे तो म्हणजे निश्चितच चेतन. आणि गोलंदाजामध्ये कोणाला आणलं जातंय? कृणाल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला क्षेत्र सजून घ्यायचं आहे. कोळीबाईज गडी बाद झाल्यानंतर 2 मिनिटं झालेत, आपण उशीर गेलाय. खरं तर ऍक्च्युली अक्रॉस होईपर्यंत आपण याचा चेंडू फलंदाज आला की आपलं क्षेत्र सजवायला झालं पाहिजे. आतापर्यंत एकही इनिंग अशी नाही आहे की 30 मिनिटाच्या पुढे गेलेली आहेत. सर्व संघांनी 30 मिनिटाच्या आत ती गोलंदाजी टाकली गेले. डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक जे बाहेर बघायला मिळतात ते मिड विकेट, मिड ऑन आणि फाईन लेग असे तुम्हाला 3 खेळाडू बघतात. माफ करा, एक डीप स्क्वेअरला बघायला मिळतो, मिड विकेटला बघायला मिळतो, फाईन लेग असे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. तीस मिनिटांमध्ये षटकं टाकायची आहेत. एक लीडर असला की चांगलं क्रिकेट बघायला मिळते, असंख्य लीडर असल्या की बाकी चित्र पाहायला मिळते, हे आपण बघायला मिळते. कुणाल बॅकफुटला जाऊन चेंडू पूल केला जातोय तो मिडविकेटच्या रिजनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवाडते, धावसंख्या होते ती 9 धावा या फलकावर लागल्या जातात. डावी उजवी अशी जोडी आपण बघायला मिळतं. गोलंदाजाचं कॉम्बिनेशन थोडीशी चुकवण्यासाठी बाकी विचार केला जातोय. हिरवगार मैदान तुम्हाला बघायला मिळतो, हव्या वाहते बघायला मिळतो. अरबी समुद्राची भरती ओटीचा प्रसंग तुम्हाला इथून समोरून बघायला मिळते. एक अप्रतिम आयोजन तुम्हाला बघायला मिळते. उषा देवीच्या मैदानावरती मित्र परिवार आयोजित मर्यादित षटकाचे सामने आमंत्रित 24 संघासाठी इथे स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात. पहिलं बक्षीस आहे 50, दुसरं 25, तिसरं आणि चौथं 5, तिसरं बक्षीस देखील ठेवण्यात आलेलं आहे. तसे 3 पारितोषिक तुम्हाला बघायला मिळतात. इंडिव्हिज्युअल प्राइज आपण बघितलं, मॅन ऑफ द मालिका वीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे हे 4 प्राइज तुम्हाला बघायला मिळू शकतात. उद्या आणि परवा असं 3 दिवस रणसंग्राम या उचलीच्या मैदानावरती जे युनिटी उचली तसं आपण नाईट मॅचच्या मैदानावरती बघणार आहोत. 13 ते 19 पूल केला जातो, डिस्को डोक्यावर चेंडूच्या पाठीमागे खेळ होतो. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळत आहे. निश्चितच गोळी पॉईंटचं कौतुक करायला पाहिजे. धावसंख्या वाढते, ती एका धावेनिशी फक्त समाधान मानावं लागलं जाते. थोडंसं शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होतो, पूल केला जातो डिस्कोच्या डोक्यावरून. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते आणि 10 धावा या बाकी आता फलकावर लागल्या जातात. नाईट मॅचचा आस्वाद आपण या मैदानावरती घेऊ शकतोय. एक सुसज्ज आयोजन तुम्हाला इकडे बघायला मिळेल आणि नाईट मॅचचं चित्रीकरण करताना देखील जे डोळ्याचे पारणे फिटतील असं मैदान तुम्हाला गावामध्ये बघायला मिळतंय. येणाऱ्या कालावधीत हे मैदान निश्चितच जिल्ह्यामध्ये देखील नाव करून जाईल, यात काही शंकाच नाही. चेंज ऑफ पेस, इथे बाकी चेंडू पायावर आदळला जातो जातो फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करत होते, 1 धाव फलकावर लागली जात आहे. धावसंख्या 1 निवडतात, धावसंख्या होते ती 11 धावा या फलकावर लागल्या जात आहे. असंख्य खेळाडू या गावाने आपल्याला दिलेत, असंख्य खेळाडू या पालघर तालुक्याने दिलेत, असंख्य खेळाडू या पालघर जिल्ह्याने दिलेत. खरं जर विचार केला तर आम्ही पहिल्यांदा पाहायला गेलो जेव्हा 16 षटकाच्या आणि 20 षटकाच्या मॅच होत्या तेव्हा अपोलो चिंचणीचा धबधबा निर्माण होता. पवनसुत नवली आणि इरवन शास्त्री ही संघ असायची. त्यानंतर 12 षटकाचे संघ आल्यानंतर असंख्य संघांनी बदललं गेलं, क्रिकेट बदललं गेलं. कुठेतरी अपोलो संघ फास्ट क्रिकेट खेळताना थोडंसं कमी पडला गेला. पण बाकी क्षेत्ररक्षणाची धुराची संघाकडनं पाहिली की मोठ्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये विजयी करण्याचं काम त्यांचं होतं. बॅकफुटला गेला, पुन्हा चेंडू खेळला जातो, तो बॅकफुटला जाऊन ढकलला जातो मिडविकेटच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत फक्त 1 धाव फलकावर लागली जाते आणि धावसंख्या पुसते ती 12 धावा या फलकावर लागल्या जातात. काय गोलंदाज आपण पाहिलेत, काय फलंदाज पाहिलाय. विक्रमादित्य नावं नोंदवली गेलीत या क्रीडा रसिकांची. गावाची ओळख क्रिकेटपटूने जास्त करून दिली असे असंख्य क्रिकेटपटू गावाने करून आपण पाहिलेत. पुन्हा आपला षटकातला पुढचा चेंडू, इथे बाकी चेंडू खेळायचा, पूल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सहज केला जातो. यष्टीरक्षकांचं चांगलं गॅदरिंग बघायला मिळते. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहता पाहता चेंडू धावसंख्या निर्धाव हाताळली जात आहे. तर तिसरं षटक, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या तुझे 12. एक गडी जो बाद झाला तो कुणाल आणि आता बाकी गोलंदाजी हाताळतो देखील कुणाल. आपण डावखुरा फलंदाज बघतो तो म्हणजे चेतन, बाद झाला तो विजय.
पूर्ण सामना करतात चेतन. गोलंदाज आहे तो म्हणजे निश्चितच कुणाल. हो, इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण चेंडूला देखील तेवढ्याच पद्धतीची गती दिली जाते. गोल्डन स्पॉटवर चेंडू झपकन वरती येतो. दरम्यान षटक संपलंय. तर पॉवर प्लेची 2 षटक संपली आणि फलकावर धावसंख्या लागल्या 1-12. जाऊया पुन्हा एकदा सुंदर संगीताकडे. पुष्पा पिचेचं वल्लीने अक्षरशः वलय वाजवलंय. चला आपण उशीर करू नका. आपला सर्वात डिले होतोय हा सामना. मला वाटतंय 16 मिनिटं झालीत आणि तुमची फक्त 2 जवळ टाकून झालीत. कोळी बॉईज घाई करा, अन्यथा पंचाकडे निर्णय दिला जाईल की प्रत्येक वेळेस काहीच दिलं जाणार नाही. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो गणेशला कुठे फिरणार समजत नाही. विचारला कुठे कुठे आता गणेश आहे. गणेश आता हा कोणा बघा. चला आता बाकी बघायला मिळतो सोहन. डावखुरा गोलंदाज बघायला मिळतो सोहन. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत. आता बाकी क्षेत्रक्षण तुम्हाला दाखवतोय. 5 खेळ सर्कलच्या बाहेर येऊ शकतात. एक तुम्हाला बघायला मिळते डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, डी स्क्वेअर लेग. इथे बाकी चेंडू पडला तर थोडासा मध्ये येतो, खेळला जातो तो ऑन साईडला. इथे बाकी धावसंख्या 1 निवारते आणि 13 धावा या फलकावर लागल्या जातात. एकोणीस ते 23 तारखेच्या दरम्यान आपण इथे नाईट मॅच बघू शकतोय. 1 लाख रुपयाचं मोठं पारितोषिक या मैदानावरती आहे. 19 ते 23. प्रशांत जीव मात्राच्या माध्यम पडल्यानंतर चेंडू झपकन मध्ये येतोय. क्लास गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. डावखरी गोलंदाजी कशी असावी, जे बुजुर्ग गोलंदाज होऊन गेले ते आज देखील प्रभुत्व गाजवतात, त्यांची आठवण करून दिली जाते. आणि ज्या विचार विनिमयाची गोष्ट आहे तो असंख्य डावखरे गोलंदाजीकडे बघायला मिळते. युनिटी चषक या उशीच्या मैदानावर आपण बघतोय. मायरा एंटरप्राइजच्या माध्यमातून बॅकफुटला घेऊन चेंडू ऍक्च्युअली करायचा होता. फुल चेंडू खाली हुक जाते, फुल होते जातो फायनलच्या रिझनला. चेंडू सीमापालीकडे इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कधी कधी क्रिकेटमध्ये गोल होताना देखील पाहिलं जाते. इथे फुटबॉलच्या पण चेंडू पायाने अडवलं गेलं. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. खूप कमी क्षणचित्र बघा. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बघा कसं क्षेत्ररक्षण केलं गेलं जाते ते. बघा कशा पद्धतीने चेंडू दाखवलं. वाट कॅटिंग, सुंदर कॅमेरामन, सुंदर क्षणचित्र टिपली जातात. आणि निश्चितच बघायचं आहे तुम्हाला श्री लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू हवेमध्ये चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय. बघूया लॉंगॉनचा रिझनचा. इथे बाकी झेल पकडला जातो का. ओहो, इथे हातातून झेल सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस पकडल्या जात आहे. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये बघतो की बरेचसे खेळाडू खूप झेल सुटताना बघतात. पूर्वीचं काय जर क्रिकेट आम्ही पाहिलं तर असे झेल सहसा सुटायचे नाही. हल्ली उंचावर चेंडू गेला की काम माहिती त्याच्या नजरा डिपला जातात की डोळ्याची पाळणे फिटले जातात, कळायला मार्ग नाही. आणि एक सोपा झेल सोडला जातो. क्रिकेटच्या भाषेमध्ये तुमच्या आवाक्यामधला झेल सुटला जातो. झेल सुटला तर सुटला, पण 2 धावा देखील तुम्ही बहाल केल्या जातात. आणि फलकावर संख्या लागली जाते ती 16. 17. सोनाम अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतोय. इथे बाकू चेंडू टटवला जातो. लॉंग ऑफच्या रिझनला 1-2 चेंडू पाठीमागे जातो. चेंडू जातो सीमापालीकडे. 4 धावा. उत्कृष्ट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय.
डेहना पळत टाकले की तुम्हाला सावटा गाव लागतं. सावटा गावामध्ये माची समाजाचं गाव बघायला मिळते, भंडारी समाजाचं गाव बघायला मिळते, मांगेला समाजाचं गाव, असंख्य पाडे ज्या गावामध्ये आहेत ते गाव म्हणजे सावटा गाव. आणि काय रोड बघायला मिळतो, विमानतळावरचा रस्ता नसेल असं वाणगावचं फाटक क्रॉस करा, डाव्या साईडला वळा की अशा रोड बघा, काय रोड बघायला मिळतोय. हो 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 हो, इथे बाकी खोलवर टप्पा टाकला, थोडंसं चेंडू यावेळेला बाकी चेंडू फिरला नाही, सरळ चेंडू टाकला गेला. दरम्यान षटक संपलंय. तर 3 षटकाच्या समापनानंतर फलकाव धावसंख्या लागलाय ती 21 धावा. आता बघू उर्वरित 3 षटक कोणाला गोलंदाजी हाताळली जाते, कशा पद्धतीने फलंदाजी करतात. तर तू जाऊया डीजे कडे. विनंती करतोय की ती बॅट जी आमच्या इथे समालोचक कक्षाच्या समोर तिच्यावर जरा कॅमेरा मारा, कारण ती मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट ठेवण्यात आलेली आहे आणि ती आम्हाला बॅट दिला ती विशू स्पोर्ट्स अनिकेत राऊत यांच्याकडनं. ओके, कन्फ्यूज आहे का बघायचं. ओके, रिप्ले चेक करतात आहे आमचे विशालंगी आहेत. इथे बघायला मिळत आहे अतिशय सुंदर डिसिजन दिलं गेलंय. निश्चितच एखादा जर निर्णय कठीण असेल तर आपण त्याचा घेऊ शकतोय, कारण आधुनिकरणाला आपल्याला तेवढी सोयी तुम्हाला बघायला पूर्वीच्या काळामध्ये तशी बघायची नव्हती. असंख्य मॅचेस रनआउटच्या रूपामध्ये देखील मॅचेस हरवल्या गेल्यात, आऊट नसताना कधी कधी दिलं गेलं, कधी कधी बेनिफिट आऊट पंचाला समजायचं नाही आणि संपूर्ण मॅच टुर्नामेंट नाहीशी होऊन गेलाय. अशा पद्धतीने आपण बघितलं. आता बाकी नवीन फलंदाज रितेश का रितेश तर दुसऱ्या गडी तंबूत परत बाद झाला तो कुणाल, चेतन बाद झाला. डावखुरा फलंदाज पस्तीस रनची मॅच बघायला मजा आली. 35 रनची मॅच बघायला मजा आली. वन साइड झाली नाही वाटलं काहीतरी. हो हो हो, एखादा चांगला बॉलर असताना 5 ओव्हर टाकली असती चांगली, शेवटच्या वेळेस मजा गेली असती आणि त्यांनी चांगली उत्तर दिली, पण चांगला बोलला तो. चला आता आपण बघतोय मैदानावरती नवीन खेळाडू गेला तो म्हणजे रितेश. तर 3 षटकं टाकली आणि 3 षटकाच्या समापनानंतर फलकाव धावसंख्या लागली म्हणजे 21. आपण जो सामना बघतोय तो म्हणजे जैनेश 11 सावटा विरुद्ध कोळीबॉईज संघ नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. प्रथम फलंदाजी करतो सावटा संघ. 3 षटक 21 धावा 2 गडी बाद. पुन्हा कुणाल आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि समोर फलंदाज आहे तो रितेश. हो 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 हो, यॉर्कर लेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी टाकली जाते.
पूर्ण आपल्या हाईटचा फायदा उचलताना जे आपण चेंडू रिलीज केला जातो कानावरनं हात टाकायचा आणि कशा पद्धतीने चेंडू टाकला जातो पद्धती बघायला मिळते. क्रिकेटच्या विश्वामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात पेस गोलंदाज जर मी माझ्या लाईफमध्ये पाहिला होता तो आशिष भारी अपोलो चिंचणीचा. त्यानंतर आता बाकी पेस प्रीतम भारी बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू टटवला सहज जातो तो म्हणजे लॉंगॉनच्या रिझनला एक धाव फलकावा लागेल सेटेशन करेल पण इथे बाकी चेंडू थोडासा फिरतोय तर पुढे सेटेशन होईल 2 धावा या फलकावर लागल्या जात आहेत आणि धावसंख्या होत आहे ती 23 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. श्रीलाईच्या माध्यमातून तुम्हाला मॅचेस बघायला मिळतात. मित्र परिवार चषक तुम्हाला पाहायला मिळते. 24 संघाचा सहभाग इथे बघायला मिळतो. यानंतर दुसऱ्या राऊंडचा सामना पन्हाळा विरुद्ध उछळी बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ही इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे बाकी फसवा चेंडू चेंज ऑफ पेस एक धाव तो फलकावर लागली जाते. चेंडूच्या पाठीमागे खेळ जाईपर्यंत फक्त धावसंख्या 1 निवारते आणि 24 धावा या फलकावर लागल्या जातात. तर खरोखरच कोळीबाई संघाचं कौतुक करायला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं मोठं रूम देत नाहीये. अक्षरशः जखून ठेवलं जात आहे ते म्हणजे जैनेश चिलोन सवटा संघाला. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू कुणाल इथे बाकी चेंडू पडल्यानंतर फटकन ढकलला जातं मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी एका धावसंख्येत समान मानावं लागलं जातं. एक चांगली परिपक्व क्लेवर बॅटिंग तुम्हाला इथे बघायला मिळते. क्रिकेटच्या भात्यामध्ये जे आपण फटकेबाजी बघतो मिड विकेट मिड ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह कसं बघायला मिळतं ऑन ड्राईव्ह इकडे बघायला मिळतोय आणि धावसंख्या वाढते एकने. तर तुम्ही पेस गोलंदाज आपण इकडे बघितलं होतं. इथे पुन्हा चेंज ऑफ पेज चेंडू इथे बाकी क्रॉस बॅटने खेळला जातो. लॉंगॉनच्या रिझनला एक धाव तो बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईल तर शेती 2 धाव फलकावर लागल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होती ती 27 धावा फलकावर लागल्या जातात. एक मोठं द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. उच्छादेवीच्या मैदानावरती मित्र परिवारच्या टीम आयोजित मित्र परिवार चषक इथे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी स्वर मारा केला तर लेगस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातो. चेंडू हाताला लागून जातो तो म्हणजे फायनिकच्या रिझनला. दरम्यान वाईडच्या रूपामध्ये 2 धाव बहाल केल्या जातात. धावसंख्या पोहोचली 28 धाव 29 धावा या फलकावर लागल्या जातात. तर आता बाकी तुम्हाला धावाला आकार बघायला मिळतोय. विजेत्यांना 50,000 रुपये उपविजेता 25,000 रुपये तिसरे पाशिक देखील म्हणजे 10,000 रुपये. त्यांचे मॅन ऑफ द सिरीज मालिक ऑफ वीर त्याला म्हटलं जातं. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या इंडिव्हिज्युअल ट्रॉफ्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि मॅन ऑफ द सिटी विशेष स्पोर्ट्स कडनं ही अनिकेत राऊतकडनं बॅट बघायला मिळते. बाकी रिव्हर्स स्वीप खेळला जातोय हातामध्ये जर चेंडू जातोय पॉईंटच्या हातात आणि मोठा झटका. डीजे क्षेत्रक्षण लागलं पाहिजे तिथपर्यंत तुम्ही उशीर घेऊ नका. कोळी बॉईज बघा बाकीच्या संघाच्या 30 मिनिटांमध्ये मॅच होता. आता 4थं षटक सुरू 20 मिनिटं झालेली आहेत. 4 षटकं टाकून झालेली आहेत आणि फलकावर धावसंख्या लागल्याची म्हणजे आता बाकी राहुल नावाचा गोलंदाज येतोय. फलकावर धावसंख्या लागल्याची 29. राहुल आहे तो नॉन स्ट्राईकला आहे तो रिद्देश ना विजय स्ट्राईकला तो विजय कुणाल आहे स्ट्राईकला. हा सुंदर चेंडू टाकला जातोय. खोलवर टप्पा कसा टाकावा हे बघायला मिळतंय. सूर्य गोलंदाजी हाताळली जातो कोळीबाई संघाकडनं. असंख्य मैदानं ज्याने गाजवली तशी असंख्य क्रिकेटपटू आपण बघू शकतात. महत्व म्हटलं जाते. पहिली पाल चुकचुकली पालघर तालुक्याची ती म्हणजे आर के ट्रॉफीमध्ये आनंद पटेल यांनी एंट्री टाकली होती आणि आपण सेमीफायनलला पराभूत झालो होतो.
इथे बाकी चेंडू टटवला जातोय. उत्कृष्ट ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 30 धावा या फलकावर लागल्या जातात. नाणेफेक विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कोळी बॉईज संघाने आमंत्रित केलं ते जैनेश 11 सावटा संघाला आणि प्रथम फलंदाजी करताना 5व्या षटक मार्गावर असताना 30 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी बघूया रोशन कशा पद्धतीने सामना करतोय. इथे बाकी चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय त्या गणेश नावाच्या क्षेत्ररक्षणाकडून. धावसंख्या 1 निवडते आणि 31 धावा या फलकावर लागल्या जातात. उत्कृष्ट आयोजन तुम्हाला बघायला मिळतंय. उत्कृष्ट मैदान तर आहेच, यात काही शंकाच नाही. येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर मैदान तुम्हाला बघायला मिळणार आहे. अजून देखील हे मैदान हिरवगार केलं जाईल. जी मेहनत जी कसरत या मैदानावर केली जाईल त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे बाकी चेंडू पुन्हा खेळला जातो लॉंगच्या रिझनला. इथे बाकी क्लास क्षेत्ररक्षण केलं जातं. संपूर्ण बॉडीचा चेंडू झुकवली जाते. जरी चेंडू निसरला तरी बॉडी आजूबाजू थांबला जाईल. एक चांगला निर्णय बघायला मिळते क्षेत्ररक्षणाकडनं. तेव्हा धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 32 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्ही बघता. तुम्ही जैनेश 11 सावटा विरुद्ध कोळी बॉईज दांडी. इथे बाकी आबल मुझे मार मोठा तीर से का फकीर 6 धावा फलकावर लागल्या जातात. काम केलं जाते. मंडपामध्ये ताईला हळद लावायचं आणि भावानी कसं नाचायचं तसं रंगवलं जातं. गोलंदाजाचा समाचार घेतला जातो. तालावर नाचवलं जातंय. इथे बघा पुन्हा ऑफड्राईव्ह बघायला मिळतो. इथे एक धाव बघायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बघता बघता दुसरी धाव देखील बघायला मिळते. चांगला थ्रो जोरदार अपील दरम्यान नाही. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या होते ती 40 धावा या फलकावर लागल्या जातात. Let's go! सावटा संघाच्या जैनेश 11 सावटा संघाची धावसंख्या झाला 40. तत्पूर्वी सुंदर फलंदाजी करताना तुम्हाला बघायला मिळतोय तो रोशन नावाचा खेळाडू कशा पद्धतीने तो राखी बंद फलंदाजी करतोय पाहायचं. आता बाकी शेवटचं षटक हाताळतो तो म्हणजे गणेश, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं आणि आता शेवटचं षटक हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतोय. जो पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतोय त्याला शेवटच्या षटकाला हाताळला हे कोळीबाई संघाकडनं बघायला मिळते. कदाचित बोल वाऱ्यावर पहिला देखील ते आणूया आणि वर्षाची सांगता करूया. ते कसं होतं ते पाहूया. इथे बाकी चेंडू टटवला जाईल. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू इथून खूप कठीण काम होणार षटकार मारा, कारण वारा असा वाहतोय आणि मोठा झटका बसला जातोय. कोळीबाईचं नवीन फलन सावटा संघ यश जातोय. पण स्ट्राईक जे आहे ते रोशनने प्रत्येकाची मन जिंकलं. एक षटकार त्याच्या बॅटरीचा जो बघायला मिळाला गगनचुंबी षटकार आपण पाहिला. या इनिंगचा एकमेव षटकार कोणाच्या नावावर आहे तो निश्चितच रोशनच्या नावावर आहे. इथे बाकी कोणाची लूट इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. झेल होते पाहायचंय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिला. झेल हातामध्ये जेव्हा आला तेव्हा पूर्णपणे पकडला गेला आणि बॅक टू बॅक दुसरा झटका हॅट्रिकवर आहे तो म्हणजे गणेश नावाचा हा गोलंदाज. फलकावर धावसंख्या लागला 40. पहिल्या दोन्ही चेंडूमध्ये गडी टिपत म्हणजे गणेश नावाच्या गोलंदाजाने अक्षरशः जखडून ठेवलाय. शेवटच्या पॉवर प्लेमध्ये धावा देत नाही. हा हुकुमी एका नंतर काढायचा आणि जेव्हा पपलू म्हणून जोकर कुठे लावायचा आणि रमीचा गेम दाखवायचा तशा पद्धतीने काम केलं जात आहे ते कोळी बॉईज दांडी संघाकडनं.
आता बाकी जर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होती की काय ते पाहायचंय. बघा पुत्ररत्नाचा लाभ झाला आमच्या विशा भाऊला आणि निमित्त आहे ते म्हणजे आमची पहिली मॅच जिथं ऑर्गनाईज केली जाते. निश्चितच कौतुक असायला पाहिजे. हा बॅट्समन कोण आहे? हा बॅट्समन कोण आहे स्ट्राईकला? हो रिव्हर्स स्वीप मारत होता. सुंदर गोलंदाजी हाताळीचे गणेशचं कौतुक असायला पाहिजे. एक अनुभवी एकमेव खेळाडू गणेश इथे बघायला मिळतो. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय म्हणजे निश्चितच कर्णधाराचा मोठा विश्वास असावा. ज्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं आणि शेवटचं षटक हाताळतोय. 3 चेंडू अजूनपर्यंत निर्धाव, 2 चेंडू गडी बाद झालाय. तर फलकात धावसंख्या ती 40. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू गणेश इथे बाकी बॅटची एज घेऊन जाते की बघायचं. चेंडू जातो ते स्क्वेअरच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 41 धावा 22च्या रूपात म्हणजे खराब डिस्ट्रिक्शन होते. निर्धाव चेंडूमध्ये धावाचं उत्पादन केलं जातं. खरोखर अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. कशा पद्धतीने पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करावी दाखवलं आणि शेवटच्या चेंडूमध्ये कशा पद्धतीने चेंडू टाकावं हे करून दाखवलं त्या गोलंदाजावरती म्हणजे गणेश. फलका धावसंख्या लागते 41. 4 चेंडूवर एकच धाव निघालाय. आज स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं जात आहे. इथे चेंडू कदाचित जर लावलं गेलं असतं तर बाद दिला गेला असता. खेळ वृत्तीला म्हटलं जातं ते पाहायला मिळतंय. पुन्हा गणेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. चेंडू टटवला. इथे बाकी चेंडू जर डिस्क्वेअरच्या रिझनला. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू धावसंख्या 2 निवारतात. धावसंख्या होती ती 43 धावा या फटकावर लागल्या जातात. एक सोपा झेल सुटला गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि इथे 2 धावा बाहेर. आता बघा शेवटचा फलंदाज जातोय. बघूया दरम्यान षटक संपला. फक्त एकच धाव 3च धावा दिल्या षटकामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी गणेश यांच्याकडून आणि फलका धावसंख्या लागली ती 43 44 फॉर एक 44 धाव विजयासाठी. तत्पूर्वी उछळी बी आणि परनाई संघाच्या कडे यायचंय. दुसऱ्या राऊंडचा सामना खेळला जाईल. परनाई संघ कर्णधार आणि उछळी बी. चला जे आजचे अभेद्य भागीदार आपण बघितले उछळी संघाकडनं 51 धावाची ओपनिंग पेअरची पार्टनरशिप आपण पाहिलं सकाळी. काय फलंदाजी तिथून 61 धावा ज्याने अतिशय सुंदरपणे चेस केला होता. चला परनाई संघाचे कर्णधार उछळी बी. आपण समालोचन कक्ष टॉस बॉक्स मध्ये यायचं. उछळी बी आणि परनाळी यानंतरचा सामना असणार आहे. चला परनाळी संघाचे कर्णधार आलेत. उछळी बी संघाचे कर्णधार. ओहो हँडसम बॉय. नो डाऊट असंख्य खेळाडू ज्या गावाने आपण दिले ते उत्कृष्ट मैदान असं बनवलंय. परनाळी संघाचे कर्णधार 51 धावाची आजच्या दिवसातली मोठी भागीदारी आपण बघितलं. उछळी संघाकडनं कसं क्रिकेट खेळावं, एकेरी दुहेरी धावा कशा जमवाव्यात हे आपण पाहिलं. चला बापू गावड आमच्या जुळायचे आहेत.
बाप्पू गावड सर आपण यायचं तिथे. बाप्पू गावडजी व्यक्तिमत्वच खूप मोठं आहे ना, असंख्य लोकांच्या मदतीला धावणारा, क्रीडा विश्वाच्या पलीकडे जे राहिलेशन त्यांनी जपलंय आणि अहोजाहोपणा जपणारा, माझ्या वडिलांच्या आवडीतून BRCचा चांगला कर्मचारी म्हणजे त्याच्याकडे पाहिल्याशिवाय बाप्पू गावचं नाव घेतलं जाते. एक वेल एज्युकेशन ज्यांनी पालघर सोनोपण दांडेकर पुढे योजना केलंय. छाप नाणेफेक जिंकला उचित संघाने. काय घेणार सर आपण? का पहिल्या सामन्यामध्येच आपण चेस केला तोच विश्वास कायम आहे? संघामध्ये बदल आहे की तोच संघ खेळणार? तोच संघ. स्वप्न जे आपण त्या जिंकल्याचं काय घेतलं असतं? आम्ही पण फिडिंग घेतली असती. काही चेंजेस केलेत का तेच संघ खेळणार? नाही, एक चेंजेस होणार आहे कारण शाळेशी गेला निघून. ओके, शाळेचे मग कोणाला सामील करणार आहात? गावातलाच पोरगा असणार आहे. ओके, निश्चितच. चला तू बघा स्वप्न घर आपण बघतो बेस्ट ऑफ दोन्ही संघासाठी. तर आपण पाहतो दुसरा जो सामना ह्यानंतर होणार आहे प्रणाली विरुद्ध उच्ची संघ नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे. हॅलो हॅलो, माईक चेक. धन्यवाद दीपक भाऊ. दीपक भाऊने सकाळपासनं तुमचं मनमेळाव केला या ठिकाणी आणि त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यांच्या सुंदर वाणीसारखी आमच्याजवळ वाणी नाही, आमच्याजवळ शब्द नाहीत, परंतु दीपक भाऊला पाहून आम्ही काहीतरी शिकत आहोत आणि ते तुमच्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर धन्यवाद दीपक भाऊ. दरम्यान कुशाण बवणे यांचे इथे आगमन होते. मित्रपरिवार संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर नक्कीच आता मात्र पहिलं षटक प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेकीचा प्रथम कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते कोळीबाई दांडी संघाने आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते सावटा संघाने. तर पाहूया 44 धावा कशा प्रकारे बनवतोय तो कोळीबाई संघ आणि पंचांचा मात्र आमच्याकडे इशारा आहे तो सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येईल तो गोलंदाज चेतन सावटा संघाकडनं. तर पाहूया त्याला सामोरे जाईल तो फलंदाज देखील चेतन, नॉन स्ट्राईक एंडला तो अक्षय. तर पाहूया चेतन लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळतोय तो चेतन, एक सन्मानजनक फटका खेळतोय, एक धाव मिळतो पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरवतो. धावसंख्या आहे ती 1. पहिलं षटक मार्गस्थ असताना तर नक्कीच एक चांगली शैली आहे गोलंदाजाची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो चेतन. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, थोडासा आखूटपणे चेंडू होता. पाहिला की फलंदाज हा थोडासा सफल होऊन खेळतोय त्याप्रमाणे थोडासा ऑफस्टिकला चेंडू सोडला होता. आखूटपणे चेंडू होता परंतु त्यांच्या चेंडू मध्ये मात्र स्विंग आहे. तर एक सन्मानजनक पुन्हा 1 धावेसाठी खेळतोय तो मात्र अक्षय. 2 चेंडूच्या उत्तरात धावसंख्या होती ती मात्र 2. माफक 44 धावांचं आव्हान असताना फलंदाजीसाठी मात्र चेतन आणि अक्षय. आता मात्र पाहूया यावेळेस पुन्हा एक ऑफस्टिकला जाणारा चेंडू हलक्या क्षेत्ररक्षण खराब होते परंतु 1 धाव सोप्या पद्धतीने पूर्ण करतोय तो मात्र चेतन. आमचे कॅमेरामॅन मनीष निजाई, दुसरे कॅमेरामॅन वेदांत तरे. यावेळेस मात्र पुन्हा ऑफस्टिक जाणारा चेंडू, सुंदर गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे पाहिलं की हा मैदान हा उजव्या फलंदाजासाठी आता मात्र सोयीस्कर आहे परंतु त्या प्रमाणे गोलंदाजी करतोय तो मात्र चेतन. या ठिकाणी एक सुंदर गोलंदाजीचा मुजायरा पाहायला मिळतोय. चेतन ह्याच्याकडनं डावपुऱ्या शैलीचा हा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. तर आमचे कॅमेरामॅन निजाई आणि तरे यावेळेस देखील एक हलक्या रीतीने खेळतो. 1 धाव पुन्हा मिळते, चोरून 1 धाव जमवतोय. तर श्री लाईव्ह बद्दल म्हणायचं तर नक्कीच प्रोप्रायटर चिराग मेहर जे एक कॉमेंट्रेटर म्हणून आपण त्यांना ओळखत होते परंतु आज ते एका कंपनीचे स्वतः प्रोप्रायटर आहेत. श्री लाईव्ह हा त्यांचा फॉर्म आहे. यावेळेस मात्र चेतन डावकुऱ्या हाताचा फलंदाज
यावेळेस आखूटप्याचा चेंडू मारा करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक या चेंडूवर जातोय की काय पाहूया, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. एक धाव मिळते या चेंडूवरती. 6 चेंडूच्या उत्तरार्धात धावसंख्या होती ती 6. तत्पी जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो. तो गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला. सिद्धेश रितेश गोलंदाज. आता मात्र उंच पुरा रितेश उजव्या हाताचा गोलंदाज दिसतोय. तर पाहूया आता मात्र डेंजर एंडने गोलंदाजी करेल तो चेतन आणि अक्षयाना उनबट एंडमधनं गोलंदाजी करतो. यावेळेस एक सुंदर साजेसं हिरवंगार मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ते उच्छा माता मैदान उच्चई. तर नक्कीच त्या सर्व मैदानाच्या कमिटीला गावकऱ्यांना मी खूप खूप अभिनंदन करेल की एवढं हिरवंगार मैदान या ठिकाणी फुलवलं आणि एक औचित्य साधून दिलं क्रीडा प्रेमींना या मैदानावरती स्पर्धा पाहायला, स्पर्धा खेळायला. तर त्यांचं खूप खूप आभार. मोठमोठ्या स्पर्धा मात्र यावेळेस या ठिकाणी पाहायला मिळाला. मला वाटतं लगभग ही 4थी स्पर्धा ह्या मैदानावरती गाजते ह्या सीझन मधली. आता मात्र रितेश राईट आर्म ओव्हर विकेट. यावेळेस मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू चांगला फटका जातोय. तो अक्षय यांच्या फळीत 4 धावांसाठी 4 धावा. एक सुंदर फटका पाहायला मिळाला अक्षय यांचा. पाहिलं की थोडंसं शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चेंडू हा बैठा शॉट पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादव ची आठवण करून देतोय हा फलंदाज अक्षय. तर 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 10. तर नक्कीच यावेळेस दुसरा चेंडू आणि यावेळेस देखील पुन्हा आक्रमक फटका खेळतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली काय करतो बघूया. आणि यावेळेस मात्र झेल बाद होतोय, चुकी करतोय अक्षय. एक मोठा फटका खेळला होता, 4 धावा जमवल्या होत्या पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमक मारा करण्याचा प्रयत्न आणि एक सोपासा झेल देऊन परततोय तो मात्र अक्षय. डीजे तो मात्र कोळी बॉईज दांडी संघ सावटा संघाने प्रथम फलंदाजी करताना 44 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते मात्र कोळी बॉईज संघासाठी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कोळी बॉईज दांडी संघाकडनं. तर मैदान आता उत्तरेकडनं हवा येते ती दक्षिणेकडे. त्याप्रमाणे पाहूया. रितेश गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू कट करतोय. चेंडू हळवारित्या कट करतोय. ह्या अगोदरच्या चेंडूवर मात्र सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली. ह्या फटक्यावर मात्र सहवाग वीरेंद्र सहवागची आठवण करून देतोय तो चेतन. यावेळेस देखील एक सुंदर फटका पाहायला मिळतो चेतन यांच्या फळीतून. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे चांगला प्रयत्न होता या ठिकाणी. मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जाण्यासाठी अडू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या ती झाली मात्र आता मात्र 18. तर जाऊया सुमधुर संगीताकडे. एक चौकारानिशी चेतन. डीजे
स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु डीप स्क्वेअर लेग चेस करता करता चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर गेला तो चौकार. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण खराब करतोय. एक बाईच्या रूपात धावा येतो, पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय. बाईच्या रूपात एक धाव येते, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या झाली ती मात्र 19. तर नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय तो कोळीबाई दांडी संघाकडनं. यावेळेस मात्र युवराज आकरे स्ट्राईक साठी असेल तो युवराज डावकुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. नक्कीच आपल्या फळीतनं चांगली शैली दाखवतोय तो युवराज. पाहूया यावेळेस मात्र कशा प्रकारे कामगिरी करतोय युवराज आकरे टू रितेश. आता मात्र आणि हा चेंडू नक्कीच युवराजच्या फळीतून येतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. सुंदर फटका डीजे. आता मात्र धावसंख्या मोठ्या वेगाने वाढते. 3 चौकार 4 चौकार आले ह्या षटकात. महागड षटक म्हणता येईल रितेश. 17 धावा, एक गडी मात्र मिळवला होता, परंतु 17 धावा जमावतात दोन्ही फलंदाज ह्या षटकात. युवराज यांच्या फळीतनं चौकार पाहायला मिळाला, सुंदर खेळी पाहायला मिळाली. या नवख्या खेळाडूकडनं पहिल्याच चेंडूवर चौकार चढवतोय. तर धावसंख्या मात्र आता होते ती 23. अजूनही 24 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल ती मात्र कोळीबाई संघाला. यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी कोण येतोय? मला वाटतं पुन्हा चेतन येतोय, डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज. मात्र आता मात्र चेतन सेट असणाऱ्या या स्पर्धेत 2 चौकारांशी 11 धावांशी खेळतोय तो चेतन. पाहूया तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. चेतन यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून. यावेळी चांगला चेंडू, फलंदाजांना काही समजलं नव्हतं. पहिली एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, धाव बाद होतो की काय, परंतु बचावला जातोय तो युवराज. तर यावेळेस मात्र एक यशस्वी चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते ते सावटा संघाला. तर पाहूया सावटा संघाचा पुढचा चेंडू सामना करेल तो चेतन. यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, पंचांचा इशारा मात्र येतोय. स्वर चेंडू, वाईट चेंडू, वाईटच्या रूपात अतिरिक्त 1 धाव वाढते. धावसंख्या आता मात्र होते ती मात्र 24. तिसऱ्या षटकातला एक चेंडू टाकून होतो 24 धावा झालेल्या. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे ती कोळीबाई संघाला. तर चेतन लहान यावेळेस मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो. या ठिकाणी चेतन निर्धाव जातोय. चेंडू 2 चेंडू टाकून होत आहेत, 1 धाव मिळते ती देखील वाईटच्या रूपात. आता मात्र चेतन टू चेतन. यावेळेस देखील एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो चेतन यांच्याकडनं. चेतन यांना पूर्णपणे बीट करतो या चेंडूवरती. 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त होते. पहिलं षटक हाताळलं होतं ह्याच चेतनने, ते फक्त 6 धावांवरती. मात्र दुसरं षटक थोडंसं महागडं होतं ते रितेश यांचं. चौथा चेंडू चेतनसाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू मारा करतोय. चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी डीजे. चेंडू हे निर्धाव टाकले होते, मात्र आता मात्र एक आखू टप्पाचा चेंडू मिळाला आणि त्याचा मात्र चांगला समोपचार घेतला होता तो चेतन यांनी. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय फलंदाज. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते. तत्पूर्वी 1 धाव मात्र मिळते ती फलंदाज चेतन यांना. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या आता मात्र होते ती 31. आता मात्र फक्त 13 धावांची आवश्यकता असणार आहे ती मात्र कोळीबाई दांडी संघाला. यावेळेस मात्र डावकुरा हाताचा फलंदाज युवराज जो चौकारानिशी खेळतोय. तर पाहूया युवराज थोडासा स्टेप आउट होतोय आणि यावेळेस मात्र थोडासा लेग स्टिक वरनं जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण खराब होते यष्टीरक्षणाकडनं आणि मला वाटतं ही रन नसणार आहे. पंचांचा इशारा येतो नो रन्स. ह्या चेंडूवरती रन्स मात्र तुम्हाला मिळणार नाही. नो ऍक्शन.
तर हा एक क्रिकेट मधला संकेत आहे की फलंदाज ज्यावेळेस कुठलाही प्रयत्न करत नाही त्यावेळेस तो बाईकची धाव देखील घेऊ शकत नाही. सर रन्स नव्हती ना या चेंडूवरती? यस, नो रन्स ह्या चेंडूवरती. तर जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे मात्र 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असणार होती. कोडीबाई संघाला फक्त एक गडी गमावला होता तो मात्र कोडीबाई संघाने. आता मात्र गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव काय आम्हाला माहिती नाहीये. हिमांशू उभरता हुआ तारा एक कमी वयात मात्र क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय तो मात्र हिमांशू. पाहूया हिमांशू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल तो मात्र चेतन याला. तर चेतन टू हिमांशू. अवघ्या 11 धावांची आवश्यकता असताना हिमांशू पहिला चेंडू आणि मोठा फटका खेळतोय की काय या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतोय की काय. ह्यावेळेस मात्र चांगलाच प्रयत्न होता या ठिकाणचा. तर नक्की 6 धावा मात्र या ठिकाणी वाचवतोय. पंचांचा फक्त 1 धावेचा इशारा येतोय. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल सावटा संघाकडनं. आता मात्र युवराज चांगलं क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी. आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. यावेळेस मात्र हिमांशू तू युवराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. यावेळेस देखील क्षेत्ररक्षण खराब होते. 4 धावा मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती नक्कीच चौकार येतो या चेंडूवरती. धावसंख्या आता मात्र 36. आता मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं लेगस्टी करून जाणारा चेंडू होता. युवराज यांना काही समजला नव्हता. यावेळेस मात्र निर्धाव जातोय चेंडू. थोडंसं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीवरनं जातोय. युवराज यांना काही समजला नव्हता. दरम्यान निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते ते मात्र हिमांशू यांना. सावटा संघाकडनं हिमांशू गोलंदाजी करत असताना 3 चेंडूत 5 धावा खर्च करतोय. यावेळेस मात्र हिमांशू टू युवराज. आणि यावेळेस चांगला चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने जातोय तो. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 37. चौथं षटक चालू असताना आता मात्र 14 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे ती कोडीबाई दांडी संघाला. तर पाहूया ह्या 7 धावा किती चेंडूत जमावत आहेत त्या कोडीबाई संघ. तर हिमांशू टू चेतन आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवे त्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू मात्र यावेळेस सुटतोय. खराब क्षेत्ररक्षक. दुसरी धावाचा प्रयत्न आणि यावेळेस धावाद होतोय तो मात्र युवराज. दुसरी धाव घेत असताना धावाद होतोय युवराज डीजे.
तुषार अजूनही 6 धावांची आवश्यकता असताना पाहूया. आणि हा एक थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. हिमांशू याचा चांगला चेंडू म्हणता येईल, परंतु थोडासा लाईन सोडून जात होता आणि पंचाने तो हेरला आणि हा स्वैर चेंडू घोषित केला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आता मात्र धावसंख्या होते ती 39. अजूनही स्ट्राईकला आहे तो चेतन, नॉन स्ट्राईक लाईनला तुषार. तर पाहूया हिमांशू टू चेतन. ओपनिंगला आलेला फलंदाज ह्यावेळेस मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक चेंडू ऑफस्टिकला वाईट टाकला जातो, दुसरा चेंडू लेग स्टिकला वाईट टाकतोय. स्वैर चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती मात्र 42. हॅलो 41 धावा होत आहेत. वाईट आणि एक बाईकच्या रूपात धावा मिळते या चेंडूवरती. धावसंख्या ती 41. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावाची आवश्यकता असताना पाहूया ह्याच षटकात सामना संपवतोय की काय तुषार टू हिमांशू. आणि हा एक थोडासा सुंदर चेंडू टाकल्यानंतर चेंडू मात्र खालीच राहिला आणि निर्धाव जातोय चेंडू डीजे. आता मात्र 5वा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. आम्हाला नाव माहिती नाही, मात्र यावेळेस बाईकच्या रूपाने एक धाव मिळवतोय. बॉलर नेम यश. आता स्ट्राईकला येतो मात्र तुषार. पाहूया 2 धावांची आवश्यकता आहे आणि तुषार कशा प्रकारे खेळी करतोय. मोठा फटका मारतोय का आपल्या फळीतनं. आणि यावेळेस भिरकावलेला चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. झेल पकडेल का. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच दुसरी धाव पूर्ण होते की आणि सामना विजयी होतोय तो कोळी बॉईज संघ दांडी. धन्यवाद दोन्ही संघांचे आभार. तर नक्कीच यावेळेस आपला अनुभव पणाला लावतोय ना. नक्कीच या स्पर्धेचा सामनावीर म्हणून जातोय तो मात्र गणेश आरेकर आपला अनुभव पणाला लावतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या हातातून आणि 2 षटकात 11 धावा देऊन 3 गडी गमावले ते मात्र गणेश आरेकर. तर गणेश आरेकर यांना विनंती करेन तुम्ही तुमचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे.
तर तुमचं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे गणेश आरेकर. नक्कीच चांगली गोलंदाजी उंच पुरुष गणेश आरेकर, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, आपला अनुभवपणाला लावला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो मात्र कोडीबाई संघाला. आता मात्र सामना होणार आहे तो उच्चई विरुद्ध घेतलाय का घेतलं का चला आपण जोडूया. चला आपण जाऊया सामनावीरच्या पारितोषिकासाठी.